मुंबई महापालिकेने हा रिपोर्ट अजून इम्प्लिमेंट करायचा निर्णय घेतलेला नाहीये। तो रिपोर्ट मी आज मुंबईच्या जनतेच्या समक्ष प्रसिद्ध करीत आहे। या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं आहे 17 लोकांचा जीव वाचवता आला असता भारत सरकारने 2015 मध्ये होल्डिंगची विंड कॅपॅसिटी किती असली पाहिजे त्या संबंधी 2015 मध्ये इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांनी नवीन नॉर्म घोषित केले। त्या नॉर्म प्रमाणे हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या शहरात होल्डिंगची विंड पॉवर म्हणजे हवेची गती याची क्षमता असलेली स्ट्रक्चरल स्टेबिलिटी हे मुंबई शहरासाठी 158 किलोमीटर पर आवर हवेची गती असेल या क्षमतेचं स्ट्रक्चर असलं पाहिजे। जो विजेटीआयने आपला जो रिपोर्ट दिला आहे विजेटीआयची नियुक्ती मुंबई पोलीस तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एसआयटीने केली होती। हा विजेटीआयचा रिपोर्ट आहे। त्यात विजेटीआयचे डॉक्टर अभय बांबोले प्रोफेसर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट विजेटीआय आणि डॉक्टर के सांगळे प्रोफेसर एंड हेड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांनी जून महिन्यात हा रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी कन्क्लुडिंग रिमार्क म्हणून दिलेला आहे की the foundation of the holding structure was capable of withstanding wind speed of 49.1 km. Page number 7, पान नंबर 7। ते पान नंबर 7 वर concluding remarks of VJTI, the foundation stone was of the holding was having strength of only 49.7 kilometer. On 13th May 2024, the day of incident, the wind speed was 87 kilometer. And what is the requirement, national requirement? Point number 2 मध्ये लिहिलेला आहे the strength of the structure should have 158.4 kilometer stability. म्हणजे 158 च्या समोर फक्त 49। यात आणखी त्यांनी पुढे लिहिलेलं आहे की हे जे आहे पॉइंट नंबर 4 the design as well as the construction of foundation of the holding structure under reference was deficient with regard to the codal provision of IS 875 part 3 of 2015. आता हे जे पार्ट 3 IS स्टँडर्ड जे आहेत पान नंबर 5 याच्यावर दिलाय। हा जो 73 पेज रिपोर्ट आहे मी आजच सोशल मीडियावर आता टाकणार आहे, आपल्याला पण मिळेल। आश्चर्याची बाब अशी आहे की त्यानंतर मुंबई महापालिकेला पत्र दिलं। पान नंबर 8 बघा, मुंबई महापालिकेने उत्तर दिलं आहे मला की उपरोक्त विषयात अनुषंगाने आपणास अवगत करण्यात येते की विजेटीआयच्या या संस्थेकडून होल्डिंग संस्थेबाबत करण्यात आलेला अभ्यासाचा अहवाल या कार्यालयात प्राप्त झालेला नाही। पुढे त्यांनी म्हटलंय की या संबंधी हा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या संबंधीचे निर्देश देऊ। आज मी मुंबई महापालिकेच्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डात पत्रव्यवहार केला। आरटीआयने उत्तर मागितलं
कोणताही होल्डिंग स्टेबिलिटी क्षमता संबंधात त्याची क्षमता किती आहे, विंड पॉवर संबंधीची रेजिस्टन्सची क्षमता एक पण सर्टिफिकेट नाही आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रायटिंग मध्ये मला कळवलंय की आम्ही विंड कॅपॅसिटी रेजिस्टन्सचं सर्टिफिकेट घेतच नाही. आज घाटकोपरचे एक होल्डिंग पडलं आहे, आता अनेक होल्डिंग पडू शकतात. आणि म्हणून माझी महापालिकाकडे मागणी आहे की त्यांनी ताबडतोब हा रिपोर्ट, हा राज्य सरकारने नियुक्त केलेली कमिटी आहे आणि 2015 IAS हे महापालिकेने स्वीकारले आहेत. दे आर नॉट एक्झिक्युटिंग. आणि म्हणून ताबडतोब हा रिपोर्ट ते अंमलबजावणी महापालिकेने सुरू करावी अशी माझी मागणी आहे. यात महापालिका बदमाशी करीत आहेत. महापालिके त्या रेल्वे लाईनचा अक्रॉस रेल्वेचे जे होल्डिंग आहेत तिथे सगळ्यांची दिशाभूल करून घेण्याचा प्रयत्न करतात. रेल्वेने काय केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे. महापालिकेचे 6000 होल्डिंग आहेत, रेल्वेचे फक्त 300 आहेत. आणि त्यात BKCला जे 2-5 आहेत मोठे आहेत त्या संबंधित सुप्रीम कोर्ट स्वतः लक्ष घालत आहेत. रेल्वेनी रायटिंग मध्ये सर्टिफिकेट दिलं की त्याची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी 158.4 ची आहे. महापालिकेचे जे 6000 होल्डिंग लागले होते त्यातनं 1300चीच परमिशन आहेत. महापालिकेने नॉर्म बनवावे, पण एक्झिक्युशन जर रेल्वे संबंधित सुप्रीम कोर्टात सुनावणी चालूच आहे त्या संबंधी जे नॉर्म तसे लागू होईल. परंतु महापालिकेचा आता मी पुढच्या आठवड्यापासून सुरू करतोय, मी ऑलरेडी सुरू केलंय, मोबाईल टॉवरची हीच अवस्था आहे. जे 4 दिवसापूर्वी भांडूपचा मोबाईल टॉवर पडला, 4 घरं उद्ध्वस्त झाली, त्याचं लायसन्सच महापालिकेकडून घेतलं नव्हतं. पण तो वेगळा विषय आहे. वर बांद्राचा मी चौकशी केली, रेल्वेने कळवलं मला आमची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी नॉर्म फुल प्रूफ आहे आणि सध्याच्या कायद्याप्रमाणे तिथे रेल्वेची परमिशन लागते. रेल्वेने प्रॉपर एप्रोप्रिएट परमिशन दिलेली आहे. इश्यू तो नाही आहे. इश्यू आपण फ्रीवेवरून जातो तेवढ्याच उंचीवर महापालिकेचे होल्डिंग आहेत. महापालिकेने तर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही आहे, फक्त एक लाईनीच आहेत. त्याची क्षमता किती आहे काही नाही आहे. तर ते BKCच्या तिथे रेल्वे लाईनच्या आसपास लागलेले होल्डिंग रेल्वेने ओन केलेत. यात वी हॅव गिव्हन परमिशन, इट इज लीगल परमिशन, द स्ट्रक्चर इज फुल प्रूफ एज पर द लॉ. निश्चितपणे होऊ शकते. जसं परवा तो टावर पडला तर त्या आणखीन होल्डिंग पडू शकतात. जबाबदार पूर्णपणे महापालिका कमिशनरची जबाबदारी राहणार. कारण की हे लक्षात आल्यानंतर घाटकोपर होल्डिंग संबंधात तेही इन्व्हेस्टिगेशन मध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांनी नेमली होती. हा रिपोर्ट आल्यानंतर अजूनपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन का स्टार्ट करत नाही. मुद्दा तो हाच आहे. जर महापालिका आयुक्तांनी ताबडतोब याचं एक्झिक्युशन सुरू नाही केलं तर आम्हाला सरकारकडे निश्चितपणे जावं लागणार. परंतु मी तर हे सगळ्यात महापालिकेला पाठवतो, UDलाही पाठवलं आहे. कारण की इट इज एक्सेप्टेड इन 2015, म्हणजे आज नाही एक्सेप्ट झालाय. जो घाटकोपर में होल्डिंग दुर्घटना हुई उसका IIT का 73 पेजेस रिपोर्ट ये म्युनिसिपैलिटी और मुंबई पुलिस ने दबा के रखा था. आज मैं ऑफिशियली ऑथेंटिकली रिलीज कर रहा हूं. इस रिपोर्ट में VJTI ने स्पष्ट तौर पर कहा है कि जो 17 लोगों की मृत्यु हुई उसका कारण
वो जो होल्डिंग खड़ा किया गया था, जिसकी क्षमता 158 किलोमीटर पर आवर रेजिस्टेंस विंड पावर की होनी चाहिए, उसके बदले में सिर्फ 49 किलोमीटर की थी। हवा उस दिन 89 किलोमीटर गति से बह रही थी। मैंने मुंबई महापालिका से मांग की है कि आज उनके जो भी होर्डिंग लगे उसमें से एक भी स्टेबिलिटी सर्टिफिकेट में 158 किलोमीटर क्षमता ऐसा सर्टिफिकेट नहीं लिया गया है। आज घाटकोपर में हुआ, कल तूफान आएगा तो कांदीवले में भी हो सकता है, गिरगांव में भी हो सकता है, और इसलिए तुरंत ही म्युनिसिपल कमिश्नर ने इस रिपोर्ट का एग्जीक्यूशन शुरू करना चाहिए। मैंने कल ही कुछ डॉक्यूमेंट जारी किए। 6 रेलवे ऑफिसर ये होल्डिंग के लाभार्थी है। ये 6 ऑफिसर के स्टेटमेंट एसआईटी ने, घाटकोपर पुलिस स्टेशन ने एफआईआर की जांच में लिए। 6 के 6 ऑफिसर ने एक दूसरे पे आरोप प्रत्यारोप किया है। महापालिका के 3 ऑफिसर, मेरे पास डॉक्यूमेंट्री एविडेंस है, आने वाले 4 दिन में रिलीज करूंगा। अधिकारी ने डेप्यूटी म्युनिसिपल कमिश्नर लाभार्थी बताया है, लाइसेंस ऑफिसर लाभार्थी है, वो बताया है। भावेश भिंडे से उनको लाभ हुआ है, और मेरी मांग है कि म्युनिसिपल कमिश्नर ये तीनों बीएमसी अधिकारी को तुरंत सस्पेंड करना चाहिए। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।